नवीला काय नाव आहे ते सासरण्याचं? नवीवाल्या पोरी काय नाव आहे? ए की कोण कोण आहे नवीला अजून? अरे त्याचं नाव न्यूटन आहे. न्यूटनच्या गतिविषयक 3 नियम आहे. मग एक नियम मी सांगतो, तो कितवा आहे तू सांग. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. कितवा नियम आहे? 10वीला कोण आहे इथं? 10वीला कोण आहे रे? कोणी नाही. 12वीला कोण आहे? 12वीला आहे तू? सायन्सला आहे का? आर्टला आहे का? कॉमर्सला का? सायन्सला? आर्टला आहे का? 12वी आर्टला आहे तू? हां. सायन्सवाला कोण आहे? सायन्सवाले का खबर होती? 10वीवाल्या पोरी कोण आहेत? 10वीवाल्या पोरी कोण आहेत? 11वीवाल्या? 12वी? 10वी? अंगणवाडी? तुम्ही सगळे अंगणवाडीला आहे का? नाही, हा विनोद समजू नका. तू कितीला रे हा मास्क लावलेला? हा हा तू हे खाली कर फडकत. कितीला आहे तू? हा 11वी आर्ट. कॉमर्सला आहे का? तू गेल्या वर्षी 10वीला होता ना? सेमीला 10वीला सेमीला होता का मराठीला? हा मराठीला 8 मूलद्रव्य सारख्या. हे बऱ्या केलं सुरू तो. ए 8 मूलद्रव्य सारख्या अनुक्रमाने मांडले असता. पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. हा 10वीला कोणाचा नियम होता? काही नाही. अरे हा न्यूलँडचा अष्टकाचा नियम होता. डोबेरायनरचा त्रिकाचा नियम होता. काहीच नाही, काही नाही. पोरं कसे वागतात बापांना घेणं नाही, आयांना घेणं नाही. 10वीचे 40% पोरं गाडीवर येतात शाळेत. पण 10-10 हजाराचा मोबाईल. 2.5 तास आपली मुलगी घराच्या टावरवर जाऊन बोलते आणि बॅटरी उतरल्यावर खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काय पांडुरंगाची संतान साधी ती का? कोणता पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. अंदाज आलता म्हणजे तू काय जपाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला मुलासंग गाडीवर दिसली, ती तिची आई म्हणते तिनं पर्यावरणाचा स्टडी करते, तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय. पोरग दारू पिलं बापाला घेणं नाही, पोरग क्वार्टर पितंय घेणं नाही, काय घेणं नाही. मराल ना. आता हे काय शास्त्रज्ञ होणार आहे पुढं? कळा नसतील ना काही तर काय होती. 7वीला एक तू तो लाल शर्टवाला. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? ए आणि ते सैराट मधलं ते गाजलेलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. हा आणि ती नटी कोणती रे ती पोरगी? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या घ्या. तुम्ही पाणी मारून कापूशी का हे पाणी टाकून पिती? तुम्ही 10,000 कापूस झाला दिला नाही? कापूस झाला ना तुमच्याकडे? 10,000 झालता तेव्हा दिला नाही. आता 7.5 झालाय. मी असंच आहे. 7,500 सोयाबीन झाली, गेल्या वर्षी दिली नाही, यंदा 5.5 दिली. तुम्ही पाणी मारू मारू कापूशी का हे पाणी टाकू टाकू पितील? हा तुम्ही मरा असे. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. तुम्ही जर आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला सगळ्यांनी शालेय परिसरात मोबाईल जर बंद केले, 35% पोरं येतील. काय मध्ये तुमचं? शिक्षक सुद्धा शिकवताना कुशाल बाहेर येऊन बोलतो, परत आज जातो. अर्धा धडा सुरू आणि बोललं का लगेच बातमी, इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या. फार वाट लागली राष्ट्राची. काही बोलायचं नाही. आणि महिला मंडळाला एक काम सांगतो, 10वीच्या आणि 12वीच्या पोरांची मोबाईल आता घरी गेल्या गेल्या ताब्यात घ्यायची. परीक्षा संपेपर्यंत मुलीला मोबाईल द्यायचा नाही, तरच 35% मार्क पडतील. नाही तर तुझी पोरगी रेंजच्या बाहेर गेली समजा. आणि हे केलं तर साहेबांचा महोत्सव होईल.
दुसरं एक काम आपल्या कीर्तनामध्ये टोटल उलट पालट राहत. हा, दुसरं एक काम आहे शेतकरी वर्ग. समाजामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने आपण बंद केल्या पाहिजे. आपण सुरू करायचं. काय थोडा शिक्षकाला राग येईल, येऊ द्या, 2-3 दिवस तकलीफ करील, करू द्या, मोबाईल बंद, काय फरक पडत नाही. ऑनलाईन पेन नाही, लाईनच नको, ऑनलाईन नको. काय ऑनलाईन नाही, काय झाले, खिडक्या भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गाईड फाडतात पोर, आणि खिडकीतून भूमितीचं येतंय, काय करते तू? की तुला रे लाल शर्टाला 9वी सेमी का मराठी? हा, मराठी मीडियम का? मराठी मीडियम नाही का तू? मराठी मीडियम नाही ना, 9वीला आहे ना? हा, विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 3. त्वरणाचे 3 प्रकार आहेत. कोणते? तिसऱ्या प्रकरणात धन त्वरण, ऋण त्वरण, शून्य त्वरण. काय नाही, इथून पुढे काहीच नाही. आपण पाप करायचं, हा माल पैदा करायचा, या मालानं आपल्याला हाणायचं, आपण शुगर वाढवायची, मारायचं. आणि मग नुसत्या गोळ्या. आता माझं कीर्तन ऐकलं ना तुम्ही, 6 महिने फ्रेश झाले. आता एनर्जी आली तुम्हाला. आता एनर्जी, घरी गेल्यावर तुम्ही एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय, हसत नुसता जागेवर हसत. शेतकरी वर्ग नीट आहे का? हे मुद्दे काळाची थोडं वाईट वाटतंय लोकांना, पण आता त्याला पर्याय नाही. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. आणि तुम्ही आहे शेतकरी वर्ग माझा आहे का? मी स्वतः शेतकरी आहे. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली, काहीही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, पुरा काळा, अगोदरच काळा, पुरा काळा पडलो, पण रुपया नाही मिळाला. तुम्हाला शेतकरी वर्गाला 2-3 मुद्दे सांगतो. 1, तुमच्याकडे शेती चांगली आहे, पाऊस चांगला होतोय, पाया पडतो, शेतीला शेततळ करा. 1, शेतीला शेततळ करा. 2, शेती ठिबक करा. 10 एकर मधली 3 एकर पडीत राहू द्या, काय फरक पडत नाही. पण 2 एकर शेती ठिबकनं, यांत्रिक पद्धतीनं, विदाउट केमिकल, सेंद्रिय करा. आणि 3रा मुद्दा शेतकऱ्याला सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. काही करा, गारीगार विका, कुल्फी विका, पाव विका, रसाचं दुकान टाका, काही करा, पण शेतीला जॉईंट धंदा पाहिजे. या वरच्या मंडळीच्या भरोश्यावर शेतकरी जगणार नाही. प्रत्येक सर्व्हिसवाल्याला बोनस आहे, प्रत्येक सर्व्हिसवाल्याला पेन्शन आहे, शेतकऱ्याला काहीच नाही. आणि कीर्तनकाराला तर काहीच नाही. आरडू आरडू मिळालो आम्ही, आम्हाला पेन्शन नाही. वरून आमचा बावबाट आहे का कीर्तनकार लोक नाही पैसे घेतात. राजा बायका पोरं सोडून डांबरीवर जगायचं आहे. घरी जाऊ याची काय गॅरंटी आहे? आता मला 30 वर्ष झाली महाराज झाल्याला, हे 30वा वर्ष. मी काही सीझन मधला बोन आहे महाराज. मी 80-90चा महिना काढतो. कसा आहे? 90-92चा महिना तर आरामशीर काढतो. मी 3 हलक्या हाती करतो रोज. मी काही सीझन मधला बोन आहे. कोणता महिना निघो, 90-91, 90-91 आम्ही असेच मारणार एखाद्याशी. पण तळतळ येते ज्यांनी एवढा समाज बनवला त्यांना लोक रुपया पेन्शन सुद्धा देत नाहीत. आणि ज्यांनी नोकरीला असताना पगाराला हात न लावता भरपूर कमावलं त्यांना पेन्शन, पगाराला हात. आज एक कीर्तनकारानं 10 मालकरी केले तर त्या कीर्तनकाराने 10 घरं वाचवली. आणि 10 घरं जर वाचली तर एक गाव वाचलं.
एवढं त्यानं 10 माणसं जर माळकरी केली 10 तर 10 कुटुंब सुखी झाले. कोणी विचार नाही करत. नाही, शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, शेती ठिबक करा आणि शेतीला जोड व्यवसाय करा आणि फाजीलपणा लग्नांचे खर्च कमी करा. आमदार साहेब तुम्ही सुद्धा स्ट्रिक्ट करून टाका. लग्नांमधली सत्कार बंद करायचे आणि ते पैसे थोडे थोडे गोळा करून परिसरातल्या शाळा डिजिटल करायच्या. लग्नांमधले फेटे बंद, लग्नांमधले फटाके बंद, लग्नांमधले सत्कार बंद. 2-2, 3-3 हजार रुपये शाळेला द्या. ती शाळा डिजिटल बनवा. एक चांगला विद्यार्थी तयार होईल. आणि लग्नांमध्ये तुम्ही जे वस्तू आणता, शाली फेटे, ते बंद करायचे. त्याच्याऐवजी 5-5 वह्या आणायच्या आणि एक पेन आणायचा. 5-5 वह्या आणि एक पेन. ते पेन मुलीच्या बापाकडे जमा करा वह्या. तो मुलीचा बाप शाळेत जमा करेल. 10 गरीबाचे मुलं शिकले, तुमचे पैसे कामा येतील. तुम्ही टोप्या घरून करणार काय? शाल देऊन टावेल टावेल केवळ येत माहिती पुरतीच नाही. एक बाजू काय उघडी, इकडून झाकलं का इकडं उघड, इकडून कशाला तो टायल पुरत होतो. टायल उपारण्यानं फाशी घेता येत नाही. मग वह्यात घ्या आणि लग्न साधे करा, मुलं होतात. काहीही करायचं बावळाटवानी कुठून. आता तर बावळाटपणा आणलाय सध्या एक फाजीलपणा आले लग्नांमध्ये. ते लग्नपत्रिका बंद झाल्या आणि ती हे आलंय बोर्ड, फ्लेक्स, बॅनर. त्या बॅनरवर आहे ना मुलाच्या आईवडिलांचे फोटो लावा, तुमच्या कुलदैवताचे लावा, आदर्श राजाचे लावा, नवरा नवरीचे फोटो आहेत लावा. तुम्ही पराक्रम केला, पोरगा पैदा केला, कारण कोणाला झाला नव्हता, तो एकट्याने केला. त्या मानाने तो लय मोठी क्रांती केली, पोरगा पैदा केला. पण ते नवरदेवाचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पायाजोगे आहेत का ते भंगरी नवरदेव आणि त्याचा फोटो. पण ती नवरी साईला उभी करायची ना, झक मारली, त्याच्या पुढे आणून उभी केली. असे दिले फोटो. काय आशीर्वाद द्यायचे आपण. पुरीचे फोटो तर इतके बिंडोक आहेत काही नवरीचे. घागरा घालते, घागरा आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. केवढा पागलपणा आहे. आता तर त्याच्यापेक्षा एक पागलपणा आलाय लग्नात. स्क्रीन आले, स्क्रीन. काय म्हणते, हा ते बितडी लावायची स्क्रीन. मग त्या स्क्रीनवर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला, ती शाळा दाखवा ना. त्याचे आई वडील गरिबीतून मोठे झाले ते दाखवा. ते नाही दाखवत. ते नवरा नवरीचं लग्न जमल्यापासून त्यांनी जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या, त्याच्यावर अरे ते गाव दाखवा, ती शाळा दाखवा, ते मंदिर दाखवा, त्याची आई गरिबीतून मोठी झाली ते दाखवा. ते नवरा नवरीनं बर्फाचा गोळा खाय, गालवड, मुका घे, येड्या बाबळीत बस. मांजरी संघ शिल्पी काढ, बोकडे संघ शिल्पी काढ आणि आपण पाहायचं ते. म्हातारी माणसं. हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. तुमच्या मुलाचे पराक्रम तुम्ही तुमच्या घरात दाखवा. लोकांना वरडात दाखवता का लग्नात बावळाटासारखं? अरे बाबा, कीर्तनातलं खरं आहे, लोकांना पटत नाही. टीव्हीतलं सगळं खोटं आहे, पटतंय.
कोणती जाहिरात खरी आहे? फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असतील ते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो. मी फेअर अँड लवली झोप कुठे बसलं का आपलं ते खोकडं घेऊन बसायचं. चेन उघडीन गेम चालू. दरिद्री लोक आहेत ही. मोबाईल ही मनोरुग्ण लोक आहेत. मनोरुग्ण कुठे बसलं कधी मोठे झाले बस. विठाला विठाला बस. तू बरे बंद कर दे. तू तिकडून इकडे आला काय? हा चला. आपल्याला देव व्हायचा नाही. लिंक तोडायचं नाही. आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला लागतंय. ज्ञान. इथं आलो आपण. आता ज्ञान आलं की आपण देव होणार. हे शाळेतलं ज्ञान नाही. मग कोणतं ज्ञान? 12वा अध्याय असं सांगतो कोणतंही ज्ञान असू द्या पण आत्मलाभासारखं दुसरं ज्ञान नाही. 12वा अध्यायाची पुष्टी अशी आहे आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. तुम्हाला ज्ञान असेल पण ते आत्मज्ञान जर नसेल तर ते व्यावहारिक ज्ञान असेल. आणि व्यावहारिक ज्ञान संसाराला कारण आहे आणि आत्मज्ञान हे मोक्षाला कारण आहे. इथं घोटाळा आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आम्ही भजन करतो. चुकीचं आहे ते. नाही नाही. काही लोक म्हणतात माझ्या देव स्वप्नात आला. तुझे 4 आणि मेंदू कमी झाला तुला. देव स्वप्नात यायचा प्रश्न नाही. तू देवाचा अंशच आहे ना. तुझ्या कसा देव स्वप्नात येईल? स्वतः देवाचं म्हणणं आहे मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझा अंश आहे. मग हा जर अंश आहे तर आपल्याला ज्ञान का नाही? इथं आलतो आणि पाया पडून सांगतो कीर्तन बारीक आहे का? हे नुसतं कीर्तन नाही आहे. ज्ञान यायचं असेल तर 3 गोष्टी पहिल्या ऐका. 1 परमार्थ प्रारब्धाशिवाय घडत नाही. 2 परमार्थ मागच्या जन्मीच्या पुण्याशिवाय घडत नाही. आणि 3 परमार्थ संतांची कृपा झाल्याशिवाय घडत नाही. नाही कुणी उठायचं माळ घालायची आणि कुणी उठायचं कीर्तन करायचं. बापाची पेन नाही. नाही जमणारच नाही ते. नाही. त्याला एक 17व्या अध्यायात एक ओवी आहे इतकी सुंदर आहे. 17व्या अध्यायात एक तोडगा सांगितलाय माऊलीने. तोडगा येतो तोडगा. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल श्रीमंत ते कापूस लावायचा नाही तूर पेरायची नाही. मग तुम्हाला एक तोडगा सांगतो. तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तक्षक नावाच्या नागाचा मणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. 5 मिनिटात माणसाचं घर नोटांनी भरतं. मी म्हणतो प्रयोग करायला काय हरकत आहे. 17वा अध्याय असं सांगतोय तक्षकाचे पुढे ओव्या नीट ऐका. आता उत्तर ऐका त्याचं. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवाल पण प्रारब्ध नसताना परमार्थ कराल शक्यच नाही. आता पुन्हा ऐका. त्याला इतके सुंदर ओव्या आहेत. पुढे ऐका. यदा कदाचित सशाला शिंग येतील. यदा कदाचित कासवाला केस येतील. यदा कदाचित बर्फाला आग लागेल. यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल. यदा कदाचित वांझेला मुलगा होईल. यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल. यदा कदाचित मृग जलाने ताण भागेल. पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. नाही घडणारच नाही. मग तुम्हाला ज्ञान यायचं असेल तर शरीर सुंदर पाहिजे. कीर्तनाला सुरुवात करताना पाया पडतो तुमच्या. सगळं जाऊ द्या. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव मिळवता आला. तुमचं काय मत आहे? पुढे सांगा. तो देवच झाला. याला जपा. याला 3रा अध्याय इतकं सुंदर सांगतोय तुम्ही शरीरा न पिडावे. याला अटॅक येऊ नये. याचा बीपी होऊ नये. याला शुगर होऊ नये.
याचा अपघात होऊ नये, याच्यावर लोकांनी सळई घालायची वेळ येऊ नये. तुम्हाला खरं सांगू, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. असं गेलं तरी चालेल, कधीतरी ते जाणार नाही, पण याला गोळ्या नको. काय गोळ्या आहेत लोकांना? पालत व्हायच्या गोळ्या, उतरण व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या, तोंड मिटवायच्या गोळ्या. तू एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा एकच गोळी खा आणि गाव मोकळं कर. तू काय जगतो? जगतो माराय. काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपान. कशाला गोळ्या? उत्तर ऐका नीट आणि बारीक उत्तर ऐका, याला जपा. हे गेलं ना काही खरं नाही. काय लोकांना घेणं नाही तुमचं. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही, आज मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार का उठवायला येणार? आपण गेले, हे आपले डोळे गेले, संपला विषय. आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय बघता ना. आपले गुडघे गेले आणि दिंडी निघली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कोरोनापेक्षा जास्त पेशंट सध्या कॅन्सरचे आहेत. लोक बोलू देत नाहीत, खरं बोलायचं नाही कोणी. कोरोनाने माणसं तडकाफडकी गेली, पण त्याच्यापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि कॅन्सरच्या बाबतीत एक वाईट वाक्य सांगतो, पेशंट तर राहत नाही, पण कुटुंबाला भिकारी केल्याशिवाय राहत नाही. आज सर्वसामान्य गरीब माणूस स्वतःच्या बापाकरता 5 लाख रुपये उभे करू शकतो तो. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडील, शेळ्या बकरं विकेल, पण बाप गेल्यावर ते 5 लाख भरून कधी निघणार आहे? समाजाच्या लाजकाचं त्याला 5 लाख रुपये घालावे लागतात, तो भाग वेगळा. आणि तो का घालतोय त्यालाही माहित आहे, माझा बाप जाणार आहे, पण समाज नाव ठेवेल म्हणून भिकारी होऊन मरायचं आहे म्हणून. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, ज्या माणसाला कॅन्सर तुम्ही नीट करू नका ना पेशंट, कधीतरी एकदा जाणार. तुम्ही कर्जबाजारी का होता? आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला, सरलाट. जर तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणावा तर 10 महिन्याच्या बाळाला कॅन्सर का? जर बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर म्हणावा तर आमच्या माऊलीला कॅन्सर का? उत्तर ऐका त्याचं. 80% लोक केमिकल खातात. केमिकल. तुम्ही शेतकरी वर्ग आहे, जरा तळतळीने सांगतो तुम्हाला. 25 मिरच्याची झाडं लावा, 10 वांग्याची झाडं लावा, 2 गवारीचे लावा, 2 भोपळ्याच्या बिया लावा, 2 कारल्याच्या बिया लावा. भाजीपाला तुम्ही घरचा खा आणि विदाऊट केमिकल खा, कॅन्सर होणार नाही. तुमचं काय मत आहे? शेणखत टाका, शेणखत टाका, टाका शेणखत, चुलीतली राख टाका, पण केमिकल युक्त पदार्थाने कॅस्ट्रोल वाढणार, कॅन्सर होणार. हे मिळत असतं का परत? हे मरू द्या. आपल्यामुळं बंगला आहे, बंगल्यामुळं आपण नाही. आपल्यामुळं गाडी आहे, गाडीमुळं आपण नाही. आपण गेलो बंगल्याला काय करायचं? आणि केमिकल खायचं जवळ लोक बंद करत नाही तर कॅन्सर होणार. बाजारातला सगळा भाजीपाला फवारलेला आहे. तुम्ही शेतकरी वर्ग असून का 25 झाडं मिरच्याचे लावत नाही? का वांग्याची झाडं लावत नाही? अरे हे गेल्यावर तुम्ही करणार काय? काय करणार? काही नाही होत महाराज. 8 महिने झाले अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेले लोक विसरले. 7 महिने झाले लता मंगेशकर गेले लोक विसरले. आणि कोरोनाच्या काळामधले आमच्या वारकरी संप्रदायातले चांगले चांगले रत्न गेले लोक विसरले. वक्ते बाबा सारखा धर्मवीर गेला, लोक विसरली माणसं. तुम्ही याला जपत नाही. 80% लोक केमिकल मुळे. एक तर मुद्दा सांगा, लोकांना खायलाच नाही आहे. फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या, केस काळी करायची, भारी कपडे घालायचे, पाव खायचे. इतके दरिद्री लोक आहेत. बंगला कोटीचा आणि हलकट पाव खातो. पाव, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी. दरिद्री अवलादीची माणसं आहे. कामावरून सुटतो पाणीपुरी खातो भिकारी. तो बायको कशाला केली नक्की? बंगल्यात आंघोळ करतो आणि पोहे खायला डांबरीओ येतो नालाय का? आणि 30 रुपयाची पोह्याची प्लेट खातो दरिद्री. त्याच्यात 3च शेंगदाणे. त्या 30 रुपयाच्या शेंगदाण्यावर शेंगा पोह्यांमध्ये अख्खं घर जोगेल. तुम्ही घरचं खा. आणि लोक भाऊ म्हणतात महागाई वाढली. 40 रुपयाला वडापाव आहे, 40 रुपयाला अर्धा किलो डाळीचं पीठ येते.
80 रुपयाला मिसळ पाव आहे, 3 वेळा झोराळ पडलं त्याच्यात, तरी हा खातो नालायक. रस्त्यानं जिलेबी काढणाऱ्या माणसाचं फडकं धुतलेलं पाहिलं कधी तुम्ही? आणि हा दलिली म्हणतो अजून 2 कान पेटी 2 द्यावं काय नाही. 735 रुपये बोकड झालाय किलो. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. चौघ धाब्यावर जेवले तर 3200 रुपये लागतात. 32 रुपयाला 2 तेल डबे येतात. खायचंच नाही. मॅगी, नूडल, बर्गर, काही तर इतके दरिद्री आहेत, रोट्या घेऊन येत्या घरी. ते जळेल 6 रोट्या आणि ती एक लाल बाटली, ती सॉस का सास काय म्हणतात, आणि ते दाबलं का त्याच्यातून लाल गळत. हा, आणि ते त्याला चोळायचं त्या चपातीला रोटीला, आणि त्याचा रोल करायचा आणि टीव्ही पुढं. बरं, एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण, ते बावळाट टिकून हे येड इकून. खात आले आणि त्याची जीभ बाहेर आली, हिनं शेंडाच काढून टाकला. माना नाही तर नका मानू. आजच्या उमरखेड महोत्सवात पहिलं वाक्य सांगतो, फक्त 2 महिने. माझं एक वाक्य ऐका, आमदार साहेब आहेत, शाकाहार घ्या आणि घरचं खा, कॅन्सर होणार नाही. फक्त 2 महिने शाकाहार घ्या, शेंगदाणे खा. खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. नुसते गाड्या, बंगले, बायका. कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं? बोटवर कर बरं. महिन्याला 5 किलो खोबरं कोणाच्या घरात येतं? सत्कार करतो तुझा, कर बरं बोटवर. बरं ते जाऊ दे, मरू दे. तुला खोबरं कळतं का? खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही. काजू बदाम तर तो कधी खालीच नाही. हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. युक्त आहार विहार रे मगिंद्रियाती सार. युक्त आहार विहार रे मगिंद्रियाती सार. युक्त आहार विहार रे मगिंद्रियाती सार. युक्त आहार विहार रे मगिंद्रियाती खेळच्या महोत्सवातलं पहिलं वाक्य शाका. आणि मला एकच वाक्यात उत्तर द्या तुम्ही, पटलं तर आम्हाला. आहाराला किंमत नाही. हा, नाही, आहाराला किंमत नाही. किंमत नाही आहार. मग गुन्हेगारी का वाढली? 16चा मुलगा बलात्कार का करतो? 17चा मुलगा खून का करतो? कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाचं वय कमी आणि गुन्हा जास्त आहे. याला शिक्षा जर जन्मठेप दिली तर आयुष्यातून उठेल. आणि याला 2च कारण आहे, आहार चांगला नाही आणि संगत चांगल्याची नाही. तुम्ही जर आमच्या तालमीत आलात, श्रीमंत होणार नाही पण चोर नक्की होणार नाहीत. तुम्ही आमच्या तालमीत या, माळकरेच्या बैठकीत या. आज कॅन्सरचे पेशंट केवळ आहारामुळे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि आहारावर 4 गोष्टी अवलंबून आहे. 1 बुद्धी, 2 आचरण, 3 आयुष्य. आयुष्य सुद्धा कशावर आहे? आहारावर. माळकरी सुद्धा बाहेरचं खाणं टाळीत जा. किती लोकांनी आग्रह करू द्या, मरा, खाऊ नका, खाऊ नका. आम्ही कधीच खाती नाही. खाऊ नका, लोकांच्या नाहीत लागू नका. लोक संपवणार तुम्हाला. काय खायचं आपला नियम मोडून. 1 दुसरं कारण आहे, पटकन पुढे सरकतो अभंगाकर. हा मुद्दा फायनल झाला आणि पाया पडतो, याला जपावंच लागेल. हे जपलं पाहिजे. दुसरं वाक्य,
कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत आणि कॅन्सरपेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत. आणि अपघात होण्याचं एकमेव कारण दारू. 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासारखे थोडे बावळट राहिले. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. या 4 वर्षामध्ये अंत्यविधीला जायची लाज वाटते. लाज वाटते व अंत्यविधीला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. वय राहिलं नाही. 17चा पोरगा गेला, 22चा गेला, 25चा गेला. कधी कधी महिला मंडळ एखाद्या अंत्यविधीला जर तुम्ही गेलात ना, तर जर ते प्रेत आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उड्या आणतात. उड्या. काय माहित आहे त्यांना की मला आयुष्यभर बहीण बापाचं जगायचं आहे. काय माहित आहे त्यांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. आणि काय माहित आहे मला बाप नसल्याचा कलंक लागलाय. काय ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली ग आई, का घातली? प्रेत घेऊन रस्त्याने जाताना ती पोरं विचारतात, माझ्या बाबाला का बांधलं, का बांधलं का आई, माझ्या बाबाला का बांधलं? आजी फक्त रडते, एवढंच उत्तर आहे. प्रेत पेटताय, सगळी लोक रडतायत आणि ती गुजीरवाणी मुलं हसतात. हो हसतात. 3 वर्षाच्या मुलाचं काय पाप आहे की त्यानं बापाच्या अंत्यविधीला जायचं आहे. काय काय पाप आहे त्या 3 वर्षाच्या मुलाचं? काय पाप? 1.5 वर्षाचं मुलगा स्तनातलं दूध पित आहे आणि आई त्याला बाजूला करून बापाच्या पिंडाला तीळ व्हायला लावते. नाही हे चित्र असं. 1.5 वर्षाचं बाळ आहे, स्तनातलं दूध पित आहे, ती आई त्या मुलाला स्तनापासून बाजूला करते आणि नवऱ्याच्या अंत्यविधीला तीळ व्हायला लावते. ही गोष्ट नाही आहे. ही आज माझ्यासमोर कीर्तनात बसलेल्या 80% दारुड्यांच्या घरातली चित्र आहेत. दारू पिणारे जरा नालायक, लाजा धरा लाजा. आणि जर कुणाला कीर्तनात बसलेल्याला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, तर त्याला म्हणा बघतं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय भानगड आहे. वा एका विधवा मुलीचा बाप, वा एका विधवा मुलीचा भाऊ आणि सांभाळा एक 3 वर्षाचा भाचा की ज्याचा बाप गेलाय. सांभाळत नाही कोणी. हिंद्रीकडचे कीर्तन आहे हे, नुसतं कीर्तन नाही आहे, याच्यात नुसती ज्ञानेश्वरी नाही आहे, याच्यात नुसता गाथा नाही आहे, या कीर्तनात जीवन आहे. ज्यानं बारीक कीर्तन ऐकलं तसा वागला तो देव होईल. 17, 18 वर्षाचे पोर आहेत नालायक हो. मिशा फुटल्या नाही तुम्हाला हरामी हो. क्वार्टर मिळतो तुम्ही. मिशी फुटली नाही तुला, मिशी ए दरिद्री नालायक आवला तिचे क्वार्टर मिळ. मोटरसायकलवर चालला का कुत्र्याला थांबतो. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत. आणि हे लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले दरोडेखोर, हे हरामी कमिशन घेता नालायक हो. आणि दुसऱ्याच्या मुलीचं वाटोळं करता. तुझ्या पोरीला 3 नवरे कर, पण दुसऱ्याची मुलगी बर्बाद करू नका. काय मत आहे तुमचं? मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, बहीण मला आहे. माझ्यातून तुमच्यात एवढाच फरक आहे की मी उभा आहे तुम्ही बसेला आहे. मी शेतकऱ्याचा ते गरीबाचाच आहे. फक्त तुमच्यामुळं आता मोठा दिसतोय, पण मी तुमचा आहे. तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि आपल्या माणसांना जर आपली माणसं बोलली नाही तर आपली माणसं 10 वर्षात नकाशात राहत नाही. तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येऊ दे ना. माझं आयुष्य गेलं लोकांच्या शिव्या खाण्यात. माझ्या इतक्या शिव्या नाही खाल्या कोणी. असा माणूस राहिला नाही का त्याने मला शिव्या दिल्या नाही. पण मी ठरवेले अख्ख्यांच्या शिव्या खायच्या, पण खरं बोलायचं.
येऊ द्या लोकांना राग, काय फरक पडत नाही. पण एका गरीबाच्या मुलीची जिंदगी वाचत असेल तर आपला राग आल्याचा काय फरक आहे? आपला काय फरक आहे? कोण समाज